प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 21 ऑगस्ट 2024 बुधवार। परमेश्वराने बालामचे डोळे उघडले। मग परमेश्वराने बालामची डोळे उघडले आणि त्याने परमेश्वराची दूताला त्यांची हातात देऊन उभे राहून पाहिले आणि त्याने आपले डोके लावून त्यांची चेहऱ्यावर सपाट पडले। संख्या 22:31 जसे परमेश्वर बारतिमेसच्या डोळ्यांनी उघडला, तो अनेकांची आत्मिक दृष्टिक्षेप उघडतो। अगदी आज बालामने बालामचे डोळे कसे उघडले? परमेश्वराने त्यांचे डोळे उघडून त्याने स्वतःला एक नवीन नाव दिले। यांचे डोळे उघडले जातात। संख्या 24:3 संदेष्टा बालामने मंजुरीसाठी काम केले। राजा बालाक इस्रायेलला शाप देण्यासाठी, पण देवाने बालामची आज्ञा दिल्या होत्या आणि म्हणाला, तू त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, तू लोकांना शाप देऊ नको, कारण ते धन्य आहेत। गणना 22:12 जेव्हा त्याने बालामचे डोळे उघडले, तेव्हा त्याने आपले दिवे घेतले आणि म्हटले, ज्या माणसाचे डोळे उघडले आहेत त्या मनुष्याचे उच्चार, तुझे तंबू किती सुंदर आहेत। याकोब इस्रायल तुझ्या घराडे जाणे बाहेर पडतो। रिव्हर साईडद्वारे ऐके गायन्स प्रभूला लागवड करणारे ओके, पाण्याची बाजूला सैदा। संख्या 24:3-5 अशा प्रकारे त्याने आशीर्वाद दिल्याच्या मुले इस्रायल शाप करण्याऐवजी त्यांना देवाचे मुले, जर तुमचे डोळे असतील तर आज उघडले आपण पाहू शकत नाही। सगळे उभे काढले त्या तलवार, पण आपण पागल। आमचे प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त, त्याने त्यांचे मौल्यवान रक्त कोण सोडले आणि त्यांचे जीवन सोडून कल्वरीची बंधस्तंभावर आपल्यासाठी त्याने स्वतःला घेतले नाही। शिस्त आपल्यावर आला असावा द्या आणि नोंदणी करा की त्या बलिदानाची मोठी कृती आपल्या हृदयात आणि मनात परमेश्वर होईल अनेकांना आशीर्वाद म्हणून ज्यांचे डोळे उघडले आहेत, याने ठेवा ते पृथ्वीची मीठ सारखेच असतील आणि जग प्रकाश म्हणून देवाचे अभिषेकत मूल विरुद्ध कधीही उठू नका आणि त्यांच्या विरोधात बोलू नका। जेव्हा असीम देवाचे माणूस आजारी पडले, तो त्यांची सहकार्याने देवदूतांना प्रार्थना करण्यास सांगितले नाही। लवकरच आजारपण तुझ्या मुलामध्ये पसरला, जरी त्याने आपल्या मुलासाठी उत्सुकतेने प्रार्थना केली तरी त्याला काही सुधारणा दिसू शकले नाही। जेव्हा प्रभूने त्यांचे डोळे उघडले आणि त्याला अभिमान जाणला, त्याने कबूल ऑफ त्याच्या पापामुळे आणि त्यांची सहकार्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आणि स्वतःसाठी आणि त्यांच्या मुलासाठी पूर्ण बरे केले। तुमचे डोळे उघडले आहेत आणि तुम्ही चालत आहात पवित्रतेमध्ये। तुम्ही देवाच्या इच्छेचे पालन करता का? आपले मार्ग आहेत प्रमाणे परमेश्वर समोर। देवाचे मुलांनो, आपल्या जीवनाचे एक महत्त्वाचे पुनरावलोकन करा आणि आपल्या जीवनाचे पुनरुत्थान करा। शपथ घेण्याबद्दल वचन, जो कोणी त्यांची पापांची भांगरून घालणार नाही तो यशस्वी होणार नाही, परंतु जो कोणी कबूल करतो व त्यांना मुक्त करेल। नीतिसूत्र 28:13 दिवसासाठी बायबल वचन, सकाळी स्तोत्र, शंभरशी 7 शंभरशी 8 शंभरशी 9 संध्याकाळी पहिली कोरिंथीकर 4 धन्यवाद।